हॅलो. हॅलो. तुमचं नाव? माझं नाव साईराज नाईक. अच्छा, कुठून आलायत आपण? मी सिंधुदुर्ग सावंतवाडीमधून आलो आहे. सिंधुदुर्ग सावंतवाडीमधून तुम्ही पुण्यामध्ये आलायत? हो. अच्छा. याच्या आधी काही शेअर मार्केटचं काही क्लासेस वगैरे केले आहेत? नाही, ॲक्च्युली मी शेअर मार्केटचे वगैरे क्लासेस नव्हते केले. माझं लास्ट इयर आत्ताच संपलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनला असताना मी फायनान्सला थोडंसं शेअर मार्केटबद्दल होतं, बट तेवढा इंटरेस्ट नव्हता मला. बट जेवढं इकडे येऊन जेवढे ट्रेडिंगचे स्ट्रॅटेजीज वगैरे काही असतात ते समजून घेतल्यानंतर थोडा इंटरेस्ट वाढला आहे. अच्छा. मग आता तुम्ही असं म्हणताय की बाबा तुम्ही फ्रेशर होतात, राईट? हो, fresher. तर मग आज तुम्ही 11 दिवसापूर्वी ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुम्ही एकदम फ्रेशर होतात आणि आज ज्यावेळेस तुम्ही या इन्स्टिट्यूटमधून बाहेर निघताय तर तुम्हाला काय फिलिंग वाटते स्वतःबद्दल? म्हणजे एक स्वतःबद्दल एक प्राऊड फिलिंग होते. म्हणजे जे समजत नव्हतं ते समजायला लागलं आहे आणि ज्यामध्ये इंटरेस्ट नव्हतं त्यामध्ये पण इंटरेस्ट आला आहे आणि कॉन्फिडन्स लेवल पण खूप हाय झाली आहे. बिकॉज जे आम्ही स्ट्रॅटेजी आम्हाला जे सरांनी शिकवले ते पण प्रॉपरली वर्क करत आहेत. आणि मग आता तुम्ही ह्या 5-10 दिवसामध्ये काही ॲनालिसिस केलं असेल किंवा मी म्हणतो चला 5-10 दिवस नाही, आज तुम्ही काही ॲनालिसिस केलं असेल एखाद्या ट्रेडबद्दल, तर त्याबद्दल काही सांगाल? हो, नक्कीच. आज आमचा लास्ट डे होता ॲक्च्युली पूर्ण या कोर्सचा. तर आमच्या ह्या सेशनमध्ये आम्ही जेवढे स्ट्रॅटेजीज वगैरे शिकलो, म्हणजे खास करून ॲडव्हान्स प्राईस ॲक्शनचं आम्ही आज ॲनालिसिस केलं आहे. तर ॲडव्हान्स प्राईस ॲक्शनमध्ये आम्ही 7 ते 8 स्टॉक्स ॲनालिसिस केले आहेत आणि त्यामध्ये आमचे पूर्ण एक 8 स्टॉक्स किंवा 6 स्टॉक्स पूर्ण वर्क करत आहेत प्रॉपरली. आणि त्यामध्ये आम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स भेटला आहे की ॲडव्हान्स प्राईस ॲक्शन नक्की कसं वर्क करतं आहे आणि आम्ही आज प्रॉपरली लाईव्ह मार्केटला ॲनालिसिस केलं आहे, त्यामुळे बरंच काही कळलं आहे. अच्छा, म्हणजे अर्थात आपण हे म्हणू शकतो की बाबा तुम्ही इथून बाहेर पडताना एक कॉन्फिडंट ट्रेडर म्हणून तुम्ही बाहेर नक्कीच पडताय. सुहास सरांबद्दल काही 1-2 सुहास सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांकडे खूप पेशन्स आहेत. कारण आम्हाला SMC किंवा ॲडव्हान्स प्राईस ॲक्शनबद्दल काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे थोडं कॉम्प्लिकेटेड व्हायचं सुरुवातीला, पण ते पण क्लिअर झालं आहे सुहास सरांकडनंच. कारण आम्ही त्यांना 4 वेळा 5 वेळा विचारलं तर दुसरा कोणी असतं त्यांच्या जागेवर तर आम्हाला नक्कीच सांगितलं असतं की अजून नाही मी क्लिअर करू शकत. पण सरांनी आपले एफर्ट्स पण दिले आहेत आणि आम्हाला पूर्ण क्लिअर करून त्याच्यामधनं बाहेर काढलं आहे. सो वन्स अगेन थँक्यू सुहास सर. ओके, चालेल. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. थँक्यू.